रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या मार्फत या ठिकाणी अलिबाग येथे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास 40हून अधिक कंपन्यांनी या ठिकाणी आपला सहभाग जो आहे तो या ठिकाणी नोंदवलेला आहे। आपण पाहतोय सध्या अलिबाग या ठिकाणी जिल्ह्यातला सगळ्यात मोठा रोजगार मेळावा याला म्हणावा लागेल। या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या मार्फत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की अनेक कंपन्या ज्या आहेत त्यांचे आउटलेट या ठिकाणी उभारलेले आहेत। जवळपास 40हून अधिक कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत। जिल्ह्यामधली वाढती बेरोजगारी बघता जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी आहेत। सर, एकंदरीत काय सांगाल, कशा पद्धतीमध्ये मेळाव्याचं आयोजन आणि किती कंपन्या याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत? या रोजगार मेळाव्यामध्ये 42च्या वर पूर्ण कंपन्या इथे कंपनीने भाग घेतलेला आहे आणि ऑनलाईन या जिल्ह्यातील युवक युवतींनी ऑनलाईन जवळजवळ 1200च्या आसपास फॉर्म भरलेले आहेत आणि ऑफलाईन सुद्धा 800च्या वर फॉर्म भरलेले आहेत। आणि या रोजगार मेळाव्यातून आमच्या शिवसेनेच्या वतीने हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। शिवसेनेची एक व्याख्या आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येय धोरणातूनच या जिल्ह्यातील तरुण युवक युवतींना रोजगार, जो रोजगारीचा बेरोजगारीचा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि तो बेरोजगारीचा प्रश्न कुठेतरी मिटण्यासाठी त्याला हातभार लावण्यासाठी या जिल्ह्यातील बेरोजगार जे युवक आहेत किंवा युवती आहेत यांना रोजगाराची संधी उपलब्ध देण्याचा आम्ही हा शिवसेनेच्या वतीने आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि प्रयत्नाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद या जिल्ह्यातील तरुण तरुणींनी दिलेला आहे आणि या रोजगार मेळाव्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। साधारण किती लोकांना संधी उपलब्ध होऊ शकते या मेळाव्याच्या माध्यमातून? या मेळाव्याच्या माध्यमातून 500च्या वर या रोजगार मेळाव्यातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे। धन्यवाद सर। राजा केणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की 500च्या वर जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराची संधी जी आहे या रोजगार मेळाव्यात मिळणार आहे। राज वैशंपायन, टीव्ही मराठी, अलिबाग, रायगड।